नाही, आज एकदम मोठ्या प्रमाणात लोक समाज आलेले आहेत. जे साहेबांनी गेल्या 15 वर्षात कमवलेलं प्रेम आहे त्याच एकदम चांगल्या प्रकारे लोकांसमोर आम्हाला दिसून येत आहे. आणि मी पण देखील खूप भावुक झालेलो आहे. गेल्या 5 वर्षात क्षीरसागर साहेबांनी माजी आमदार असून देखील बरेच विकास कामं केलेले आहेत. लोकांची व्यक्तिगत देखील कामं केलेली आहेत. बरेच लोकांना न्याय द्यायचं काम केलेलं आहे. आणि निश्चितपणे येणाऱ्या 20 तारखेला मतदानरूपी जनता आम्हाला आशीर्वाद देईल याची मला खात्री आहे. खरं तर प्रचाराच्या दरम्यान विरोधकांकडून आरोप करून बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातो असं सांगितलं. विरोधकांकडं त्यांनी जे 5 वर्षात केलेलं काम आहे ते काहीच नाही आहे. त्यामुळे उगाच आमच्या बाबतीत एक फेक निगेटिव्ह नरेटिव्ह सेट करत आमच्या बदनामीचा प्रयत्न सुरू आहे. आणि जनता निश्चितपणे त्यांना धडा शिकवेल. गेल्या निवडणुकीत देखील मतदानाच्या दिवशी एक व्हिडिओ त्याने असा बाहेर काढलेला की बिल्डरला मारहाण केली. मी आज आपल्याला सांगू इच्छितो जर की बिल्डरला मारहाण केली असली तर आम्ही आज या निवडणुकीतून माघार घेतो. विरोधकांना दिशाभूल केलेलं जात आहे आणि विरोधक कायम हेच करत आहेत. निकाल काय असेल 23 तारखेचा निकाल निश्चितपणे त्यांना आमच्या बाजूने विश्वास आहे कारण आम्हाला अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.